नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे M1 ट्रेडिंग स्पेसमध्ये. तर बघून घेऊयात की आपल्या सेटअप अकॉर्डिंग आज कुठे ट्रेड एक्झिक्यूट झालेले आहेत. आज आपण 2 ट्रेड एक्झिक्यूट केलेले आहेत आणि दोन्ही पण निफ्टीमध्येच आहेत. तर निफ्टी आधी डिस्कस करून घेऊ की एक्झॅक्टली कोणत्या लेवलवर आपण एक्झिक्यूट केलेले आहेत ते. निफ्टीची ओपनिंग आज टोटली फ्लॅट होती. हा जो झोन होता ह्याच्यामध्येच त्यांनी ओपनिंग दिलेली होती. बट जो ओपनिंग होती ती जस्ट पीडीएचच्या खाली होती. इथे डायरेक्शन नव्हतं कारण की फर्स्ट कॅन्डल इंडिकेशन क्रिएट झालेली होती. इथे जेव्हा यांनी एक रेंज क्रिएट केली जे की 2-3 कॅन्डलची रेंज होती आणि हा जो झोन होता हा इथे कंटिन्यू होताना दिसत होता. इथे यांनी एक ट्राय केलं, एक हॅमर कॅन्डल क्रिएट केली, एक इनसाइड बार बनवला, त्यानंतर पुन्हा डाऊन साईडला आला, पुन्हा एक हॅमर क्रिएट केली आणि अपसाईड जाण्याचा प्रयत्न केला. बट इथे खाली आलेला आहे एक्झॅक्टली पीडीएचवर यांनी एक रेजिस्टन्स घेतलं आणि खाली आला. ही जी कॅन्डल आहे इथे यांनी याचा लो ब्रेक केलेला आहे. इथे फर्स्ट टाइम ट्राय झालेलं होतं बाहेरचं, इथे सेकंड टाइम ट्राय झालेलं होतं. इथे यांनी कन्फर्म केलं की हा डाऊन साईडला जाऊ शकतो कारण की इथे पण फेल झालेलं होतं आणि इथे पण फेल झालेलं होतं. ऑलरेडी यांनी लो ब्रेक करून दिलेला होता आणि जी क्लोजिंग होती या रेंजच्या खाली होती. ही जी इम्पॉर्टंट लेवल होती याच्या खाली होती. तर तशी या कॅन्डलची क्लोजिंग आली तर मी ट्रेड एक्झिक्यूट केला आणि सेम कॅन्डलचा हाय मी SL लावलेला होता. आणि याच्यामध्ये जे माझं टार्गेट होतं मी 150चं ठेवलेलं होतं या लेवलपर्यंत. इथे प्रॉपरली 1:2चं टार्गेट जे आहे ते इथे मला दिसत होतं, त्या अकॉर्डिंग मी हा ट्रेड एक्झिक्यूट केलेला होता. इथे जेव्हा ही कॅन्डल क्रिएट झाली आणि या लेवलच्या खाली आणि क्लोजिंग दिली, पूर्ण जी लेवल आहे ते क्रॉस झालेली होती. तर इथे मला जे पोझिशन आहे ते सिक्युअर प्लेसवर आणायची होती. तर मी जो SL इथे लावलेला होता तो मी ट्रेल करून ह्याच्यावर लावला. मी ट्रेल केला आणि नेक्स्ट कॅन्डलमध्ये इथनं इंगल्फ झालेला आहे. स्पॉटमध्ये तर हे ब्रेक झालं, बट ऑप्शनमध्ये जो मी SL लावून ठेवलेला होता तो इथे बुक झालेला नव्हता. ही कॅन्डल जेव्हा निघाली तर या कॅन्डलमध्ये तो बुक झालेला आहे. जेव्हा हा अपसाईडला निघाला आणि जी क्लोजिंग दिलेली आहे ती पीडीएचच्या वर आहे, तर मी अपसाईडसाठी इथे रेडी झालेलो होतो. ऑलरेडी जे डाऊन साईडचं मोमेंटम होतं ते इथे रिव्हर्स झालेलं होतं. इथे जेव्हा यांनी क्लोजिंग दिली तर आपण इथे अपसाईडसाठी रेडी होणार होतो. बट इथे आपल्याला कोणताही सिग्नल अपसाईडनी दिलेला नाही आहे. पुन्हा यांनी जो पीडीएच आहे तिथनं रिजेक्शन घेतलं आणि डाऊन साईडला आलेला आहे. इथे तुम्ही बघाल अपसाईडला जाण्याचा प्रयत्न केला, एक ग्रीन कॅन्डल क्रिएट केली, नेक्स्ट कॅन्डलने त्याला डाऊन पुश केलेला आहे. इथे पुन्हा खाली आला. ही जी डॉमिनेट कॅन्डल होती ह्याचा पण लो यांनी इथे ब्रेक केलेला आहे, एक ग्रीन कॅन्डल क्रिएट केली आणि या कॅन्डलला पण नेक्स्ट कॅन्डलमध्ये त्यांनी ब्रेकडाऊन केलं आणि जी क्लोजिंग होती ते डाऊन साईडनी स्ट्रॉंग क्लोजिंग दिली. ह्याच्यानंतर क्लिअर झालेलं होतं की जे टार्गेट आहे ते सरळ सरळ पीडेल आहे कारण की ऑलरेडी हे जे सेलर आहे एकदा ह्यांनी ट्राय केलेलं होतं अपसाईडसाठी, अपसाईड पण याचं फेल झालेलं होतं. तर आता पुन्हा तर अशा प्रकारे मुवमेंट होत नव्हती. तर त्या अकॉर्डिंग आपण याच्या क्लोजिंगवर ट्रेड एक्झिक्यूट केलेला आहे. सेम कॅन्डलचा हाय आपण SL लावलेला होता. आपण एंट्री घेतली. 2 कॅन्डलमध्ये जे आपलं टार्गेट आहे ते डन झालेलं आहे. ही कॅन्डल पण डॉमिनेट होती, ही कॅन्डल पण डॉमिनेट होती आणि त्यानंतरची ही पण कॅन्डल डॉमिनेट होती. या मुवमेंटमध्ये तर आपल्याला ट्रेलिंगचा चान्स नाही मिळाला आणि यामध्ये मी कॅन्डल टू कॅन्डल ट्रेल पण केलेलं नाही आहे कारण की एवढी मुवमेंट झालेली आहे आणि ऑलरेडी पीडलच्या खाली आलेला होता. तर डायरेक्टली तर हा वर जाऊ शकला नसला. तर त्या अकॉर्डिंग आपण जी पोझिशन आहे ते होल्ड करून ठेवलेली होती. जेव्हा इथे अपसाईडला निघाला एक्झॅक्टली यांनी पीडीएलवर एक रिजेक्शन घेतलं, एक फ्रॅक्टल क्रिएट केला आणि डाऊनसाईडला आलेला आहे. तर फ्रॅक्टल अकॉर्डिंग इथे आपल्याला ट्रेलिंगचा चान्स मिळाला. जो SL आपण इथे लावला होता तो डायरेक्टली उचलून आपण ह्याच्यावर लावला. जेव्हा पुन्हा एक डॉमिनेट कॅन्डल क्रिएट झाली आणि एक फ्रॅक्टल आला, मी पुन्हा ट्रेल केलं आणि ह्याच्यावर लावला. ही जी मुवमेंट होती ही तर रेंजवरच होती. जोपर्यंत त्याच्या वर निघणार नव्हता तोपर्यंत मार्केट वर जाणार नव्हतं. या मुवमेंट नंतर एक फ्रॅक्टल क्रिएट झाला, पुन्हा एक फ्रॅक्टल क्रिएट झाला. याच्यानंतर आम्ही इथे ट्रेल केलं. या ट्रेलिंग नंतर मी इथे ट्रेल केलं. इथनं पुन्हा मार्केट डाऊन साईडला आलेलं आहे. ऑलरेडी जे टार्गेट आहे ते इथे कन्फर्म झालेलं होतं. यानंतर तर हा रिव्हर्स झालेला असता तर मग या रेंजमध्ये फिरत राहिला असता. तर मी यानंतर इथे ट्रेल केलं. मग पुन्हा जेव्हा ही कॅन्डल क्रिएट झाली तर मी ह्याच्यावर ट्रेल केलं आणि निफ्टी जेव्हा इथनं रिव्हर्स झालेला आहे तर इथे लावला जो ट्रेलिंग आहे तो या कॅन्डलमध्ये बुक झाला. मार्केट टोटली वर निघालं. ऑलरेडी यांना पण इथे टच करण्याचा प्रयत्न केला. आता जी मोमेंटम सुरू आहे ती या रेंजच्या मध्ये आहे. 45 मिनिट्स मार्केट क्लोज होण्यासाठी आहेत. बघू कोणत्या साईडनी हा क्लोजिंग देतो, वर देतो की खाली देतो की या रेंजमध्येच क्लोजिंग देतो. ऑलरेडी आपले जे 2 ट्रेड आहेत ते झालेले आहेत. फर्स्ट जो होता तो आपला आपण इथे एक्झिक्यूट केलेला होता. रिव्हर्समध्ये आपला इथे ट्रेलिंग बुक झालेला आहे. आपण इथे अपसाईडनी जाण्याचा प्रयत्न केला बट रिजेक्शन आलं. कन्फर्मेशन झालेलं होतं की हा डाऊनसाईडला येऊ शकतो. तर सेकंड ट्रेड जो आहे तो आपला इथे एक्झिक्यूट केला. या लेवलपासून तर या लेवलपर्यंत आपण त्याला कॅरी केलं. प्रॉपर फ्रॅक्टल टू फ्रॅक्टल ट्रेल केलेला आहे आणि आपला जो ट्रेलिंग आहे ऑलरेडी या लेवलवर बुक झालेला आहे या कॅन्डलमध्ये. तर इथे तुम्हाला प्रॉपर समजलेलं असेल की एक्झॅक्टली निफ्टीमध्ये आपण कशाप्रकारे ट्रेड एक्झिक्यूट केला, कोणत्या लेवलवर त्याला बुक केलेला आहे. तर आता बघून घेऊ की बँक निफ्टीमध्ये आपण ट्रेड का बरं एक्झिक्यूट केलेलं नाही आहे ते. बँक निफ्टीमध्ये पण सेम ओपनिंग होती. हा जो रेंज होता ह्याच्यामध्ये त्याने ओपनिंग दिली होती. यांनी पण पीडीएचच्या खाली ओपनिंग दिली. इथे यांनी ट्राय केलं बट नेक्स्ट कॅन्डलमध्ये या कॅन्डलचा जो लो होता इथे ब्रेक झालेला होता. या मुवमेंटमध्ये ऑलरेडी आपण निफ्टी एक्झिक्यूट केलेला होता. यामध्ये पण सेम व्होलेटिलिटी आलेली आहे. अपसाईडनी जाण्याचा प्रयत्न केला बट बँक निफ्टीने पण एक्झॅक्टली पीडीएचवर एक रेजिस्टन्स घेतलेला आहे आणि एक्झॅक्टली त्या लेवलपासून रिव्हर्स झालेला आहे. बँक निफ्टीने कंटिन्यू रेड कॅन्डल दाखवल्यामुळे याच्यामध्ये आपला कोणताही ट्रेड एक्झिक्यूट नाही झाला. निफ्टीमध्ये प्रॉपरली स्विंग अकॉर्डिंग ग्रीन कॅन्डल पण क्रिएट होत होत्या. त्या अकॉर्डिंग आपण तिथे एक्झिक्यूट केलेलं आहे. याला आपण टोटली इग्नोर केलं कारण की डायरेक्टली यांनी आला आणि जे टार्गेट आहे ते डन करून दिलेलं आहे. कंटिन्युएशनमध्ये आपल्याला घेता आला असता बट ज्या प्रकारे ही स्ट्रेंथ होती त्या अकॉर्डिंग इथे क्लिअरिटी नव्हती, त्यामुळे आपण टोटली याला इग्नोर केलं.
ही पण मोमेंटम आपल्याला कॅप्चर करता आली असती, बट रेंज प्रॉपरली क्लिअर होत नव्हते, त्या अकॉर्डिंग आपण याला पण इग्नोर केलेलं आहे. आता जी मोमेंटम आहे ती पण सेम निफ्टीसारखीच आहे, या रेंजमध्ये आता ट्रेड करताय. तर ज्या अकॉर्डिंग आपण सेटअपमध्ये ट्रेड करतो त्या अकॉर्डिंग बँक निफ्टीमध्ये नव्हतं. ही जी मोमेंटम होती हे डायरेक्ट होती, डायरेक्टली रेड कॅन्डल करतच यांनी ब्रेकडाऊन दाखवलेला आहे, म्हणून टोटली आज आपण बँक निफ्टीला इग्नोर केलं. दोन्हीचे ट्रेड घेतलेले आहे ते निफ्टीमध्येच घेतलेले आहे. तर इथे तुम्हाला दोन्ही पण इंडायसेसचे एक्सप्लेनेशन क्लिअर झालेले असतील. याचबरोबर बघून घेऊ एक्झॅक्टली ऑर्डर बुकमध्ये कोणत्या टाइमला ट्रेड एक्झिक्यूट झालेले आहेत ते. ऑर्डर बुकमध्ये जर बघाल तर फर्स्ट ट्रेड जो मी निफ्टीचा एक्झिक्यूट केलेला आहे तो केलेला 9:55 तिथे मी निफ्टीचा 22,100चा सी सोल्ड केलेला, तो केलेला 149 मध्ये. आणि याचा जो ट्रेलिंग आहे तो बुक झालेला आहे 10:06 22,100चा सी तो झालेला आहे 151 मध्ये. यानंतर लगेचच आम्ही नेक्स्ट सेम डाऊनसाईडला ट्रेड एक्झिक्यूट केलेला आहे, जो की आम्ही एक्झिक्यूट केलेला होता 10:50 तिथे मी निफ्टीचा 22,050चा सी सोल्ड केलेला, तो केलेला 161 मध्ये. आणि याचा जो ट्रेलिंग आहे तो बुक झालेला आहे 1:23 22,050चा सी तो झालेला आहे 65 मध्ये. तर ह्याच्यामध्ये आपलं फक्त एका पॉईंटचं काहीतरी ट्रेलिंग बुक झालेलं आहे. या ट्रेडमध्ये आपण टोटल जे टार्गेट दिलं ते बुक केलेलं आहे. आणि बँक निफ्टीमध्ये आपण का बरं इग्नोर केलं ते पण मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. तर इथे तुम्हाला आजच्या पण दोन्ही ट्रेडचे अपडेट क्लिअर झालेले असतील. जर हे एक्झिक्युशन व्हिडिओ तुम्हाला व्हॅल्युबल वाटत असेल किंवा काही लर्निंग मिळत असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि व्हिडिओला लाईक करू शकता, जेणेकरून येणारे सगळे अपडेट तुम्हाला कंटिन्यू येत राहतील. तर इथे आजच्या अपडेट व्हिडिओ पुरतं एवढंच ठेवू. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शिकत राहा, इम्प्लिमेंट करत राहा. गुड लक, बाय.